Hello friends, last period we have seen some questions of language study. That means A, question first A. याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट पहिल्या प्रश्नामध्ये लँग्वेज स्टडी मधले फर्स्ट ए मधले काय प्रश्न आपण काल पाहिलेले आहेत. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट क्वेश्चन. दॅट मीन्स बी क्वेश्चन फर्स्ट बी. की पहिल्या प्रश्नामध्ये बी प्रश्न जो विचारला जातो 2 मार्काला तो आपण घेऊया आज. डू ॲज डायरेक्टेड बी. डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड आणि त्यातला मधला नंबर 1 अटेम्प्ट एनी वन असणार. असं अटेम्प्ट एनी वन असा प्रश्न असतो. म्हणजे याच्यामध्ये 1 मध्ये परत नंतर 2 आकडे विचारले जातील. ए आणि बी. ए आणि बी त्यामधला ए किंवा बी इथं ऑर असेल. ए आणि बी मधला सोडवायचा आहे. जर दिलेला असेल ते नीट पाहायचे. सूचना कसे डू ॲज डायरेक्टेड त्याप्रमाणे काय करायचं. ठीक आहे, आपण पुढच्या क्षेत्रात आता पेपरला असं असतं मी सांगितले आपण फक्त सोडवूया. जेव्हा पेपर तुमच्या हातामध्ये येईल आता उद्या सोमवारपासून जर बहुतेक आपली फर्स्ट युनिट टेस्ट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सूचना दिली जाईल आणि परत नंतर तर आपली फर्स्ट सेमिस्टर आहे. कदाचित आपली ऑफलाईन परीक्षा होईल. यासाठी सर्वांनी थोडीशी कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे. वर्गामध्ये परीक्षा होईल कारण बरंचसं कोविडचं संकट कमी होत दिसतंय. आपल्याला पेशंटचं प्रमाण कमी आहे. त्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी करायची आपण आपला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपला प्रश्न एक आहे. मेक अ मीनिंगफुल make a meaningful sentence by using the phrase to look for make a meaningful sentence. At first I read the question carefully, understand in your mind and then this question solve. आणि तो काय सोडवा बघा काय. आता एक तर पहिली गोष्ट कसं आहे की सूचना दिल्या डू ॲज डायरेक्टेड म्हणजे सूचनेप्रमाणे. सूचना कशी दिली बघा. तिथं काय म्हणलेलं आहे ही सूचना आहे आणि हे ए आणि बी असणार आहे. त्यापैकी शक्यतो दोन्ही सोडवायचं आहे. म्हणजे जर आपल्याला चुकला तर दुसऱ्याला तर मार्क मिळतील आणि तुम्हाला येणारच आहे. त्यामुळे तुम्ही तो प्रयत्न करायला काय हरकत नाही. आणि सूचना काय आहे की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार करा. कसं पण बाय युजिंग द फ्रेज टू लुक फॉर. म्हणजे सूचना काय आहे म्हणजे डू ॲज डायरेक्ट सूचना दिल्याप्रमाणे सोडवायचं आहे. करायची कोणती ही सूचना आहे की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. तर काय करायचं आहे एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं. तर कसं बाय युजिंग द फ्रेज. फ्रेज म्हणजे शब्द समूह आहे ना. तुम्ही त्याला कधी मराठीच्या वाक्य प्रश्न म्हणू शकतो आपण. तर युजिंग उपयोग करायचा काय द गिवन फ्रेज. या ठिकाणी दिलेले फ्रेज आहे द लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. इन सर्च ऑफ त्याला आपल्याला म्हणू इन सर्च ऑफ चा शोध घेणे. तर आपल्याला असं म्हणू शकतो आपण वाक्य बघा. इथं डायरेक्ट वाक्य सोडवा. She was
अर्थ लुकिंग, ही शोधत होती, ठीक आहे. ही लुक आपल्याला माहिती आहे आयएनजी प्रत्यय लागला की ते अपूर्ण काळ असतं. म्हणजे लुकचा अर्थ पाहणे, लुकिंग म्हणजे ती क्रिया चालू आहे म्हणजे शोधत, लुक फॉर म्हणजे शोधत आणि वॉच म्हणजे होती. काय होती? सी वॉज लुकिंग फॉर हर लॉस्ट किंवा लुकिंग फॉर हर लॉस्ट हर पेन असं आपण लॉस्ट चालेल. हर लॉस्ट पेन, हर लॉस्ट पेन, तिचा हरवलेला पेन शोध. बघा, ती तिचा हरवलेला पेन शोधत होती, ठीक आहे ना. समजा इथं हे लुक फॉर झालं. आपण दुसरे बघू शकतो, ठीक आहे. आता हे आपल्याला एकच देतील. एक उदाहरण आपल्याला एक्स्ट्रा उदाहरण बघतो आपण. एक्स्ट्रा एक्झाम्पल म्हणजे काय, मी एक तुम्हाला याच्यामध्ये एकच असणार आहे. फक्त माझं एक उदाहरण घेतो. कुठला फ्रेज घेऊ आपण? तर टू टेक केअर ऑफ, टू टेक केअर ऑफ. समजा सपोज दिस इज अ फेज. समजा अशी एक फेज आहे आणि तुम्हाला याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. कसं करता बघा. तर टू टेक केअर ऑफ आपल्याला आता माहिती असायला पाहिजे. टू टेक केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे. माय मदर तुमच्या पॅरेंट्स, पॅरेंट्स दोनों पेरेंट्स, पप्पा एंड मम्मी. पेरेंट्स टेक्स केअर ऑफ. पेरेंट्स असल्यामुळे तिथं येस केली तर समजा फादर असतं किंवा मदर असतं तर आपण टेक्स्ट केलं असतं. पण पेरेंट्स आहे म्हणजे दोघं आहेत, म्हणजे सब्जेक्ट कसा आहे? प्लुरल आहे. त्याच्यामुळे तर येस लिहायची गरज. सब्जेक्ट जर समजा वाक्यातला करता जर समजा सिंग्युलर असतं तर आपल्याला तर टेक्स्ट लिहावं लागलं असतं. चुका तृतीय पुरुष एकवचन झालं असतं करता म्हणजे क्रियापदाला येस करते. तर इथं टेक केअर ऑफ each family member. Parents take care of each family member म्हणजे आई पालक प्रत्येक कुटुंबातील सदस्याची काळजी घेतात, ठीक आहे. तर हा झाला तुमचा ए प्रश्न. आता बी बघूया आपण. अशा प्रकारे फ्रेज आहेत पुस्तकामध्ये आपल्या आहेत, वर्कबुक मध्ये असतील किंवा ग्रामरचं पुस्तक असेल तर ग्रामरच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बघा बी मध्ये जो पहिला प्रश्न आहे अटेम्प्ट एनीवन मधला, त्याच्यामधला बी आठवला बघूया आपण. बी add a clause to expand the following sentence. Meaningfully. बघा ऍड अ क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य. there is a given a incomplete sentence, that means the type of the clause. या ठिकाणी दिलेलं वाक्य जे असतं ते क्लॉज मधलं दिलेलं असते, उपवाक्य दिलेलं असते. त्याच्यामध्ये पण काय करायचंय? क्लॉज ने वाक्य जोडायचंय. कंजक्शन क्लॉज म्हणजे काय होतं की त्या जोड शब्दाने वाक्य जोडायचं. कंजक्शन, यूज अ कंजक्शन ऍड अ फॉर्म अ सेंटेन्स म्हणजे कंजक्शनचा उपयोग करून वाक्य तयार करायचं आहे. म्हणून ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुली. त्या वाक्याचा विस्तार
करायचं आहे. दिलेलं वाक्य जे आहे ते वाक्याचा विस्तार कसा करायचा आहे तर यूज कंजक्शन एनीवन कुठले कंजक्शन तुम्हाला जो कुठले कंजक्शन जोड शब्द आहे दॅट टी दॅट आहे त्यानंतर इफ आहे वेदर आहे ॲज आहे ॲज सून ॲज नो सूनर किंवा ऑल डब्ल्यूएच क्वेश्चन वर्ड सगळे डब्ल्यूएच क्वेश्चन आहेत की व्हॉट व्हेन व्हिच वेअर हू याने आपण वाक्य जोडतो. त्या कंजक्शनचा तुम्हाला दिलेलं जे वाक्य आहे द गिवन सेंटेन्स ॲट फर्स्ट रीड अँड अंडरस्टँड इट ते दिलेलं वाक्य जे आहे ते अगोदर वाचा आणि ते समजावून घ्या आणि नंतर यूज कंजक्शन अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स आणि मग अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. या ठिकाणी दिले बघू आपण I found a stone. I found a stone. I found a stone. म्हणजे मला एक दगड स्टोनचा अर्थ दगड तर ते काय करायचं आपल्याला पुढे वाक्य जोडायचं ते व्हिच ना आपण की तो व्हिच WIC व्हिच म्हणजे ते मला एक दगड सापडला व्हिच वॉज की तो व्हिच वॉज ब्राईटली किंवा व्हिच वॉज व्हिच वॉज हा सांगते व्हिच वॉज शायनिंग brightly which was shining brightly बघा की मला एक दगड आढळला किंवा सापडला की तो किंवा ते कसा होता तेजस्वीपणे किंवा एकदम ब्राईटली म्हणजे तेजस्वीपणे चकाकत होता. बघा आय फाउंड अ स्टोन which was shining brightly. आपल्याला दुसरे उदाहरण बघू शकतो आपण इथं उदाहरण काय म्हणून her glass bangles indicate असं आहे her glass bangles indicate म्हणजे तिच्या बांगड्या दर्शवित आहेत. बघा her glass bangle म्हणजे काचेच्या बांगड्या indicate म्हणजे दर्शवणे काय दर्शवायचे that indicate that इथे त्याच वाक्य जोडले जसं आपण which वाक्य जोडले तिथे आपण त्याच वाक्य जोडले. आपल्या मनात दोन वाक्य तयार करायचे त्याला या वाक्याला अनुसरून her glass bangle indicate that सी इथं बघा कुठला काळ आहे मराठी सॉरी वर्तमान काळ म्हणून सी इज मॅरिड ती विवाहित आहे. शक्यतो आपल्याला माहिती आहे की ग्लास काचेच्या बांगड्या स्त्रिया की ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्या घालतात आणि म्हणून हर ग्लास बँगल्स इंडिकेट दॅट की तिच्या काचेच्या बांगड्या दर्शवतात दॅटचा अर्थ की घ्यायचा असतो जोडतो जेव्हा वाक्य जोडतो आपण तेव्हा दॅटचा अर्थ की घेतो पण जेव्हा वाक्य सुरुवातीत दॅट असेल दॅट इज अ ब्लॅकबोर्ड दॅट इज अ चॉप दॅट इज अ बेंच तो फळा आहे किंवा तो खडो आहे किंवा दॅट इज अ बेंच तो बेंच ते बेंच आहे तसं इथं की आता की इथे काय कीच जोड शब्द असला तर की सी इज अ मॅरिड ती विवाहित आहे. ठीक आहे अशा प्रकारे हा झाला ए आणि बी. त्याच्यामध्ये अटेम्प्ट ए डी1 म्हटलेलं आहे तुम्ही ए सोडवा किंवा बी सोडवा मग असे दिलेलं ए किंवा बी सोडवायचं आहे. ठीक आहे तर आपण पहिला प्रश्न त्याच्याबद्दल झाला ए मध्ये झाला हा बी पहिला एक आकडा असे दोन आकडे हा दोन्ही एक एक मार्काला असतात परंतु एक सोडला तर तुम्हाला एक मार्क मिळाला आणि हा प्रश्न 2 मार्काला आहे म्हणजे आपल्याला दुसरा प्रश्न घ्यावा लागेल. हा इथला दुसरा आकडा इथं पण अटेम्प्ट ए डी1 आहे. attempt
anyone, इथं पण anyoneच आहे. म्हणजे हा पहिला जो एक आकडा होता तो एका मार्काला, पण त्याला पण एक मार्काची दोन आहेत. और हे दोन्हीपैकी एक सोडायचं त्याला एक मार्क, आणि या दोन मार्काला सुद्धा पुढे याला anyone आहे, अटेम्प्ट anyone आहे. याच्यामध्ये पण दोन आहेत, ते पण एक मार्काला आहे, परंतु एक सोडवायचा आहे. मग काय बघा, एक आकडा add a prefix, add a prefix or suffix to make a new words, to make new words. To make new words. बघा काय, अहो समजून घ्या. ऍड अ प्रिफिक्स, प्रिफिक्स म्हणजे आद्याक्षर जोडायचे. आद्याक्षराचं नाव काय, आद्याक्षरी, हा किंवा आद्याक्षरी, आणि ह्याला म्हणायचं अंत्याक्षर. अर्थ म्हणजे दिलेल्या शब्दाच्या अगोदर प्रिफिक्स आणि दिलेल्या शब्दाच्या नंतर अंत्य म्हणजे शेवट, अंत्याक्षर. म्हणजे याच्या दिलेल्या प्रिफिक्स सफिक्सचा अर्थ दिलेलं अक्षर, गिवन वर्ड, गिवन वर्डला काय करायचं, दिलेल्या शब्दाला अंत्याक्षर आद्याक्षर जोडायचं प्रिफिक्स करायचं, आणि सफिक्स म्हणजे अंत्याक्षर, त्याला दिलेल्या शब्दाला शेवटी प्रत्यय जोडायचा आहे, त्याला म्हणायचं सफिक्स. या ठिकाणी मला दिलेलं आहे नंबर 1 क्लीन, आणि सेकंड वन करेज. क्लीन अँड करेज. आता तुम्ही याला प्रिफिक्स द्या किंवा सफिक्स द्या, ते आपण अन करूया. अन इथं जरा हे झालं प्रिफिक्स, अनक्लीन, ओके. आणि इथं काय येणार आहे, करेजेस किंवा डिस्करेज चालेल, डिस्करेज किंवा करेजेस. इथं आपण काय केलं, प्रत्यय जोडला पुढं, अंत्याक्षर झालं इथं, ओके. क्लीन, अनक्लीन, आणि दुसरा करेज, करेजेस. याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, असं एक मार्क. हा एक जो आहे, ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स, याला काय करायचं, याला एक मार्क असल्यामुळे हा एक अर्धा मार्क, याला अर्धा मार्क. ठीक आहे. तर हा झाला. किंवा आपण दुसरा पण म्हणू शकतो, उदाहरण म्हणून एक्झाम्पल, हॅपी, अनहॅपी, ओके. किंवा ऍग्री, डिसऍग्री, रेगुलर, इरेगुलर, है ना, रेगुलर, इरेगुलर, डबल आहे, हाँ, करेक्ट, इनकरेक्ट. शक्यतो आद्याक्षर असेल तर इन वगैरे किंवा आयन, युएन, अशा प्रकारे प्रत्यय लावतात. आणि नंतर ओयूएस, टीआयओएन, एमएनटी, ऑब्झर्व, ऑब्झर्वेशन, अरेंज, अरेंजमेंट, अरेंज, अरेंजमेंट, एमएनटी प्रत्यय लावतो आपण, ओके. इथं झालं ऍग्री, डिसऍग्री. आता देयर आर a lot of words to make a prefix or suffix. तर बरेचसे त्याला प्रत्यय अगोदर घेताना आपण un, er,
ओके आपण प्रत्यय लावतो ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज DIS चा प्रत्यय लावतो अगोदर म्हणजे अगोदर आद्य अक्षर आहे DIS ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हॅपी किंवा सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड प्रत्यय लावतो आपण बरेचसे शब्द डिस IR सुद्धा IN सुद्धा प्रत्यय लावतो आद्य अक्षर आणि प्रत्येक TIYN SRYN MENT वगैरे FUL FUL सारो सारोफुल SORROW सारो SORROW FUL सारोफुल हा झाला तुमचा एक मार्काचा E आला. आता बघू आपण B प्रश्न बघू आपण Make a meaningful sentence. Make a meaningful sentence using anyone. Using anyone of the following words. या ठिकाणी दोन शब्द अशा प्रकारे वरचेच शब्द देतात आपल्याला. जो ए मधला प्रश्न आहे त्यातले जे काय प्रिफिक्स जे प्रिफिक्स सफिक्स काय दिलेले असतात ते शब्द काय करतात विचारतात. आता हा कुठला दिलेला पहिला आपल्याला तर क्लीन. आता या क्लीन वरून वाक्य तयार करायचे. दुसरा कुठला आहे वाटतंय करेज. ओके तर या ठिकाणी बघा आपण काय वाक्य याचं कुठलं करू शकतो आपण क्लीनचं माय मदर क्लीन्स. आपल्या वर्तमान आपल्या आई नेहमीच करते त्यामुळे वर्तमान काय द्यायचं नेहमीच करते ना. माय मदर क्लीन्स आवर हाऊस. बरोबर आहे. माय मदर क्लीन्स आवर हाऊस. आणि हे सेकंड वाक्य करू शकतो आपण करेज. त्या ठिकाणी काय दिलं बघा The young boy showed a great courage. A great courage to face the danger. To face the danger. ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात घ्या यामध्ये जे काय शब्द आहेत त्या शब्दाला अनुसरून काय करायचे वाक्य तयार करायचे. अशा प्रकारे हा 2 मार्काला क्वेश्चन नंबर A B डू ॲज डायरेक्टेड तुमच्या लक्षात आला असेल. ए जो आहे तो 2 मार्काला आहे परंतु 1 मार्काला आहे की जो ए ला 1 मार्कानी ए च्या A1 ला 1 मार्कानी 2 ला 1 मार्काचे 2 पैकी 1 सोडवायचे. इथे पण हे असंच प्रिफिक्स हे शक्यतो कोण मुलं करत नाहीत कारण प्रिफिक्स सफिक्स मुलांना जमतानी तिथं मार्किंग मिळतात. तर त्याला जर वाटलं हे सोडवायचं ते सोडवू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपण थांबूया. त्याला पुढचा भाग आपण नंतर बघूया.